जातीच्या नावावर इतके बिल फाटून राहिले, 30-30 सेकंदाचा एक एक व्हिडिओ दे आमच्या डोक्याचं दही करून राहिले. बरं कमीत कमी आमच्याशी तर खाजू नये, आम्ही मोकाट सोडे लावणं याच्यासाठी ते आम्हाला खाजवतात. तुमच्या याच्यात जाती विचारतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, आतापर्यंत कोण कोण मंदिर गेलं, काशी, अयोध्या, मथुरा, तुमचं वृंदावन, कोण कोण गेलं, पंढरपूर, हात वर करा बरं. इतके माणसं गेली. कोण्या मंदिरात तुमची जात विचारली? कोण्या मंदिरात विचारली नाही. आणि तुम्ही शाळेची फी भरायला जा, तिथं काय विचारतात? मग जात धर्मानं विचारली का तुमच्या संविधानाने विचारली? तुम्ही सांगा. काय राजो घेऊन बसले. लोक म्हणतात तुम्ही जातीवादी आहे. आम्ही काय जातीवादी हो? आम्ही जातीवादी असतो तर एवढ्या जातीचे लोक एका ठिकाणी बसवले असते काय बोलतात? संत समदर्शी करतात सगळ्यांना. साधू संतांचा विचार. ज्ञानोबराय जरी ब्राह्मण जातीत जन्माला आले तरी ते म्हणतात आता विश्वात्मके देवी जे खळांची व्यंकटी सांडो. तुकाराम महाराज म्हणतात तुका आकाशा एवढा. जे माणसं इतके व्यापक झाले ते जातीचा विचार करत नसतात, ते समदर्शी बनवत असतात. जातीवाद आपल्या डोक्यात असतो, संतांच्या डोक्यात नसतो. संत समदर्शी बनवतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, भारतातली जातीयता समूळ निर्मूलन करायची असेल तर भारतातला प्रत्येक माणूस संतांच्या विचाराचा व्हावा, म्हणजे जातीचं निर्मूलन आपोआप. अभियान चालवायची गरज पडणार नाही. संतांची संगती समदर्शी करणारी आहे.